नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी असा काही एक खास सेवा असेल, उपाय असेल घेऊन आलेली आहे. तर मित्रांनो, सोमवारी आहे 26 मे 2025 रोजी सोमवती अमावस्या आणि शनेश्वर म्हणजे शनिदेवांची जयंती. तर हा एकदम अतिशय योग जुळून आलेला आहे. तुम्हाला तुमची साडेसाती असेल, पितृदोष असेल किंवा तुमच्या मागे खूप कटकटी लागलेल्या आहेत ती घालवण्यासाठी. तर मित्रांनो, 26 तारखेला जी आहे सोमवती अमावस्या चालू होत आहे दुपारी 12:12 आणि ती अमावस्या मंगळवारी 27 तारखेला सकाळी 8:32 संपणार आहे. तर तुम्हाला ही जी सेवा करायची आहे, जी तुमच्या मागे साडेसाती असेल किंवा तुमच्यावरती पितृदोष असतील, त्याची सेवा तुम्हाला सोमवारी संध्याकाळी करायची आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या घरावरून तुम्हाला उतारा कसा द्यायचा आहे याची सविस्तर माहिती, तुमच्या घरात जर सतत भांडणं होत असतील, घरामध्ये वादावाद असेल, तर या सर्वांचं जे काही दोष आहे तुमच्या घराला लागलेले ते जावेत म्हणून तुम्हाला सोमवारी ही सेवा करायची आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही सेवा करणार आहात किंवा काय तुम्हाला करायचं आहे या दिवशी, खूप महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, दरिद्रता आहे घरामध्ये किंवा सतत घरामध्ये भांडणं आहेत, कलह आहेत, खूप संकटे येत राहत आहे तुमच्या घरावरती सतत, तर हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्या लोकांना सोमवारी हे उपाय करणं शक्य नसेल त्यांनी मंगळवारी उपाय केले तरीही चालतील, पण जेवढे उपाय तुम्ही सोमवारी जास्तीत जास्त उपाय कराल त्याचा प्रभाव जेवढा होणार आहे तेवढा मंगळवारी होणार नाही मित्रांनो. त्यामुळे हा उपाय हातचा जाऊन देऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की शनिदेवांची या दिवशी जयंती आहे, त्यामुळे शनी मंदिर जवळ असेल तर तुम्ही सकाळी शनी मंदिरात जाऊन या. नसेल तर शिवशंकर भोलेनाथांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अभिषेक असेल किंवा त्यांची यथाशक्ती पूजा तुम्हाला तिथे जाऊन करायची आहे. तुम्हाला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर तुमचं जे घर आहे ते स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला साफसुथरं करायचं आहे. कारण अमावस्ये दिवशी ज्या काही नकारात्मकता आहेत घरातल्या त्या तुम्हाला घालवायच्या असतात. त्यामुळे घरात एखादी बंद पडलेली वस्तू असेल किंवा काही अशा खराब वस्तू असेल या दिवशी तुम्हाला त्या घराच्या बाहेर फेकायच्या आहेत. त्यानंतर घराची स्वच्छता ही हळद आणि मीठ या पाण्याने तुम्हाला करायची आहे. तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळद आणि मीठ हे घालून तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यामुळे नकारात्मकता जिथे हळदीचा मिठाचा उपयोग होतो ना, तिथे अजिबातसुद्धा नकारात्मकता राहत नाही आणि तुम्ही जी सेवा करणार आहात त्याचं योग्यरित्या फळ तुमच्या घरावरती असर करणार आहे किंवा तुमच्या व्यक्तीवरती असर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी सूर्याला अर्घ्य तुम्हाला सकाळी द्यायचं आहे. सूर्यदेवांचे जे काही स्तोत्र आहेत ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि या दिवशी तुम्हाला नित्याची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजावरती हळदीचं लेपन हे नक्की करायचं आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे ती घरापासून लांब राहत असते किंवा घरामध्ये तिचा प्रवेश होत नसतो. तर मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी काही लोक जे असतात ते आपल्या घरावरती काही जादूटोणा करत असतात किंवा अजून ज्या नकारात्मकता ज्या आहे त्या आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात तिचा वावर असतो किंवा ती आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अशा दिवशी आपल्याला असे उपाय करायचे असतात. बघा, काहींच्या घरी अगदी महिनाभर खूप व्यवस्थित चाललेला असतो, पण पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी सतत भांडणं घरामध्ये चालू होत असतात. एकदम छोट्या छोट्या कारणावरून तुमच्या घरात कटकटी चालू होत असतात. तर हेच कारण आहे कुठेतरी की तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये कोणाला पितृदोष आहे. जर मुलाचं आणि वडिलांचं अजिबात पटत नाही, अमावस्या पौर्णिमेला त्या दोघांच्या सतत भांडणं होत राहतात किंवा घरात कोणाचीही भांडणं होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडे पितृदोष हा तुम्हाला लागलेला आहे. मित्रांनो, पितृदोष हा सगळ्यांच्याकडे असतो, तो फक्त कमी जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्याला वर्षभर किंवा महिनाभर तुम्हाला पितरांची सेवा करायला जमली नाही, तर अमावस्येचा एकच दिवस तुम्ही त्यांची अशी व्यवस्थित सेवा केली तर तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही किंवा तुमचा पितृदोष हा नक्कीच कमी होईल आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. तर या दिवशी तुम्हाला तुमच्या दरवाजावरती असेल ते मिरची आणि लिंबू तुम्हाला लावायचं आहे. तुमची गाडी असेल, बिझनेस असेल गाडीचा एखादा किंवा तुमची घरगुती वापराची जरी गाडी असेल, ती या दिवशी तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे. मिठाच्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला तिच्यावरती शिंपडायचं आहे आणि नंतर तिथं तुम्हाला मीठ आणि लिंबू ह्याने तुम्हाला मिठाने त्याची दृष्ट काढून तुम्हाला टाकायचं आहे आणि मिरची आणि मीठ तुम्हाला गाडीला सुद्धा या दिवशी बांधायचं आहे.
जर हे मीठ आणि लिंबू जे आहे ते भगवान हनुमानाच्या मंदिरात चरणावरती जर लावून आणून बांधलं तर त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे, किंवा शनिदेवांचं मंदिर असेल, शनिदेवांच्या मंदिराच्या पायावरून सुद्धा आणून लावलं तरी तुम्हाला त्याचा चांगला फरक ही होणार आहे. ही पितरांसाठी सुद्धा अमावस्या समर्पित असते, त्यामुळे यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र या दिवशी बोलायचं आहे, पितृ अष्टकम तुम्हाला बोलायचं आहे. रोज बोलणं शक्य नसेल पण या दिवशी तुम्हाला हे नक्की बोलायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून घरामध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि हे सर्व स्तोत्र आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळे नक्कीच तुमचे पित्र हे प्रसन्न होणार आहेत. पितरांच्याकडे अजिबात तुम्ही काहीही मागायचं नसतं. तुमच्या कर्मातून किंवा तुम्ही त्यांची किती सेवा करतो यातूनच पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यातूनच आपली जी साडेसाती आहे ती कमी होत असते. त्यामुळे मित्रांनो, अमावस्येच्या रात्री, जी खास करून सोमवती अमावस्या आहे त्याच्या रात्री तुम्हाला दही भात हा आहे तो तुमच्या घराभोवती तुम्हाला शिंपडायचा असतो. पाणी शिंपडायचं थोडं थोडं आणि त्यानंतर दही भात शिंपडायचा. तर मित्रांनो, तुम्ही शहरामध्ये राहता पण घरामध्ये सुद्धा खूप कलह आहेत, भांडणं आहेत, तर घराच्या खिडकीमध्ये तुम्हाला हा दहीभात थोडासा शिंपडायचा आहे किंवा एका वाटीमध्ये रात्री दहीभात तिथे ठेवायचा आहे. सकाळी तो निर्मल्यामध्ये तुम्ही नेऊन टाकू शकता. त्यानंतर कावळ्याला तुम्हाला घास द्यायचा आहे किंवा कावळ्याला तुम्हाला कणिक वगैरे खायला द्यायची आहे. तर मित्रांनो, असे जे आहे ते तुम्हाला पितृदोष जाण्यासाठी जे उपाय असतात ते खास करून अमावस्ये दिवशीच तुम्हाला करायचे असतात. त्यामुळे हा उपाय तुम्हाला अमावस्ये दिवशीच तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे तुमची साडेसाती जात असते. त्यानंतर जे आहे तुम्हाला या दिवशी तुम्हाला दान धर्म करायचा आहे, ब्राह्मणांना दान करायचं आहे, गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे. बघा, अजूनही ज्या अमावस्या मावशी असतात त्या कोणाकोणाच्या घरी या दिवशी जात असतात गावाकडे. पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असतात तर मंदिराच्या बाहेर काही लोक बसलेले असतात, त्यांनासुद्धा तुम्ही दान करू शकता. शक्यतो तुम्ही त्यांना पैसे दान करू नका. अन्न वगैरे दान केलं तर हे खूप चांगलं असतं, कारण आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दान करतो असा त्याचा अर्थ होत असतो. या दिवशी मीठ आणि तेल तुम्हाला खरेदी करायचं नसतं, कारण हा दानाचा दिवस असतो. तुम्हाला या दिवशी अशा कोणत्याही वस्तू खरेदी करून घरी आणायच्या नसतात, ते खूप अशुभ मानलं जातं. तर मित्रांनो, सोमवती अमावस्येच्या रात्री तुम्हाला घरावरून उतारा द्यायचा आहे. तर हा उतारा तुम्हाला कसा द्यायचा आहे की एक नारळ घ्यायचा आहे, तो तुमच्या घरावरून तुम्हाला 7 वेळा उतरायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलून तुम्हाला 7 वेळा उतरायचं आहे. माझ्या घरातील इड्यापिड्या साडेसाती जाओ आणि माझ्या घरी समृद्धी येवो. दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून असा उतारा द्यायचा आहे आणि हा नारळ नेऊन तुम्हाला एखाद्या चौकामध्ये असेल किंवा रोडवरती तुम्हाला नेऊन टाकायचा आहे. तर मित्रांनो, अशी तुम्हाला पूजा या दिवशी करायची आहे किंवा ही सेवा तुमच्या हातून या दिवशी झालीच पाहिजे. या दिवशी रात्री तुम्हाला कालभैरव अष्टक तुम्हाला घरामध्ये 11 वेळा तुम्हाला बोलायचंच आहे. हातावरती एक पिवळी मोहरी घ्या आणि एक तुमच्या अगरबत्तीची रक्षाती आहे त्याच्यावरती घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला 11 वेळा जे कालभैरव अष्टक आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्यानंतर ती जी मोहरी आहे ती प्रत्येक घरामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे. संडास बाथरूममध्ये सोडून तुम्हाला अख्ख्या घरामध्ये ती टाकायचं आहे. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्याच दिवसात तुमच्या घरातील जो काही त्रास आहे तो कमी झालेला तुम्हाला बघायला भेटेल. तुमचे दोष असतील, कटकटी आहेत ते तुमच्या कमी झालेल्या तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.